रेखात दडले जीवन हे का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं पल्लवी बलराजच्या घरी येते आणि सल्ला देते की आशा आणि नानांच्या विरुद्ध त्यांनी विजयच्या अपहरणाची तक्रार करायला हवी. विजयला पण हे कळलंय की त्याला गोळी कोणी दुसऱ्यानेच मारली होती. बलराज गोविंदला विचारतात की सक्सेनाने असं का म्हणून केलं, त्याने पोलिसांना का कळवलं. आता पुढे. डोंट वरी, खूप चांगला दिसतोय शर्ट. थँक्यू. अरे वा, कशी तब्येत आहे बेटा? आय बेटर आहे. ह्या ना नानू. सुखी राहा बेटा. मी तर भगवंताकडे हीच प्रार्थना करत होतो की तू लवकरात लवकर बरा व्हावास. विजय बेटा, मला तुला काही विचारायचं आहे. हो विचारा ना. बेटा, काल आशिषशी सक्सेनाविषयी बोलत होतो आणि तू तर जाणूनच आहेस की सक्सेनासाठी त्याच्यासाठी पैसा हेच सर्वस्व आहे. माहितीये विजय, नानूंनी सक्सेनाच्या समोर 50 लाखांपर्यंतची ऑफर ठेवली होती, पण तरीही तो नाहीच म्हणाला. बेटा, ह्या गोष्टीवरून असं वाटतंय की त्या सक्सेनाला याहूनही मोठ्या रकमेची ऑफर आली आहे का? पण नानू, पप्पांनी सक्सेनाच्या नावे जी जमीन केली आहे ती जमीन तर 1 कोटीपेक्षा अधिकची आहे. काय? हा, पण ती पण तर सत्य बोलण्यासाठीचीच आहे आणि मी पण सत्य बोलण्यासाठीच ही रक्कम देऊ इच्छित होतो. अशा प्रकारे पूर्ण 1.5 कोटींचा मालक सक्सेना होऊ शकला असता. परंतु बेटा, तरीही तो सत्य सांगायला तयार नाहीये. पण का? आणि हाच सगळा विचार केल्यानंतर आम्ही काळजीत आहोत की गोविंद सक्सेनाला याहून जास्त पैसे देईल तर ते कुठून देईल. अखेरीस गोविंदची योजना तरी काय आहे? परंतु आतापर्यंत तर हीच गोष्ट सांगितली जात होती की ह्या सगळ्याच्या मागे आशाचा हात आहे आणि सक्सेना आशाचा माणूस आहे. आणि जेव्हा जीजू मला भेटायला आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या वाचवण्याच्या बहाण्याने सक्सेनाने आपल्या नावे जी जमीन करून घेतली आहे त्याच निमित्ताने आशाने पप्पांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतली. काय? काय? हे तू काय बोलतोयस? हो आशा, आणि जिजीने मला हे पण सांगितलं होतं की आशाला थांबवण्यासाठी मला जेलमधून पळावं लागेल. बेटा, म्हणजे ही गोष्ट अशी तर नसेल की गोविंदने ही चाल खेळली असावी? सक्सेनाच्या बहाण्याने सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतली असावी आणि त्याने बहुधा पूर्वीपासूनच हा प्लान बनवला असणार की विजयला कशा प्रकारे खतम करायचं. कारण मग
त्यानंतर काही मुद्दाच उरत नाहीये. सगळी प्रॉपर्टी तो हडप करून टाकेल. तुमचं खरं आहे नानू. जरूर गोविंदने असंच काहीतरी केलं असेल. आणि मला तर वाटतंय की त्या प्रॉपर्टीत सक्सेनाचा पण हिस्सा असणार. म्हणूनच तो आपली ऑफर मान्य करत नाहीये. नाही, हे नाही होऊ शकत. भगवंत करो आणि असं न हो. पण बेटा, या गोष्टीचा तपास तर करावाच लागेल. बेटा, आता तू विचार कर की या गोष्टीचा पत्ता कसा लागू शकतो. आशा, गोविंदने खरंच अशी चाल तर खेळली नसावी. तुमच्या सासरचे लोक या विचाराने काळजीत आहेत की विजय सही सलामत आहे की नाही, आणि तुम्ही या विचाराने काळजीत आहात की विजय सही सलामत नसावा. काय ठीक बोलतोय ना? हो सक्सेना, तू ठीक बोलतोयस. पण तुला नाही वाटत की ही गोष्ट आपल्यासाठी बऱ्याच मोठ्या काळजीचा विषय बनू शकते? हो, ही गोष्ट तर आहेच. तुम्ही त्या माणसाशी बोलत काय नाही आहात? काय नाव होतं त्याचं? हां, मुन्ना. त्याने तर पाहिलं असेल की तो कुठे गेला, तो जिवंत आहे की नाही. त्याला या गोष्टीचं भानच नाहीये. मी त्याला जेवढं काम दिलं होतं, मुन्नाने फक्त तेवढंच काम केलं. अंधार असल्यामुळे तो या गोष्टीवर पण ठाम नाहीये की विजयला गोळी कुठे लागली. ही गोष्ट त्यालाच काय, कोणालाही नाही माहीत. गडबड तर आहे सक्सेना, बरीच गडबड आहे. मला वाटलं होतं की विजयच्या मृत्यूबरोबर हे सर्व प्रकरण संपून जाईल. पोलिसांना वाटेल की विजयचा मृत्यू पोलिसांची गोळी लागल्याने झाला आणि सगळा मामला आपोआपच संपून जाईल. पण असं काहीच नाही झालं. विजयच्या मृत्यूची बातमी पण मला अजून नाही मिळाली आहे. आणि आता पोलीस पण ह्या निर्णयापर्यंत आले आहेत की विजयवर गोळी चालवणारा कोणी वेगळाच होता. पोलिसांना हे तर नाही ना माहीत की गोळी चालवणारा मुन्नाच होता. माहिती आहे. काय? हो सक्सेना, कळत नाही इन्स्पेक्टर जॅकी प्रत्येक गुन्ह्याच्या मुळापर्यंत कसा पोहोचतो. त्याला पत्ता लागलाय की विजयवर गोळी चालवणारा गुंड मुन्नाच असेल आणि तो एकवार पुन्हा त्याच्या तपासात घडून गेलाय. मी तर ही गोष्ट गंभीरपणे घेतलीच नव्हती, पण आता असं वाटतंय की हा मामला खरोखर गंभीर होत चाललाय. हो सक्सेना, म्हणून तर म्हणतोय की आपल्याला हे काम ताबडतोब संपवायला हवं. ध्यानात ठेव, जोपर्यंत आपण आपल्या उद्देशात यशस्वी होत नाही तोपर्यंत मला माझ्या सासऱ्यांना आपल्या मुठीत ठेवायचं आहे. अरे त्यांना समजवायचं पण आहे ना. हां, चला त्यांना पण समज देऊया. भले मोठे प्रश्न उभे केलेत बलराजनी की मी पोलिसांना फोन का केला, त्यांना खबर का दिली. हो, याच गोष्टीच्या कारणाने तुझ्यावर बरीचशी बोटं दाखवली जात आहेत. बरीच चर्चा होऊ लागली तुझ्याबाबत. तू चल आणि त्यांना समजाव, म्हणजे त्यांच्या डोक्यातून हे प्रश्न कायमसाठीचे खतम होऊन जातील. हो, चला त्यांच्याही प्रश्नांची उत्तरं देऊया. चला चला. या सक्सेना. मी तुम्हा लोकांची माफी मागायला आलोय. माफी कशासाठी? ह्या तुमच्या माफी मागण्याने बिघडलेला खेळ सुरळीत होणार आहे? मी माफी या गोष्टीसाठी मागतोय की विजयच्या बाबतीत समजल्यावर मला इतकं दुःख झालं की मी तुम्हा लोकांसमोर यायची हिंमत नाही करू शकलो. पण माझ्या मुलाच्या बाबतीत पोलिसांना तुम्हीच कळवलं होतं? हो, आणि जर तुम्हाला या गोष्टीची खबर होती की विजय जेलमधून पळून जाणार आहे तर फोन करून पप्पांना सांगायचं होतं. आणि सगळ्यात आधी या प्रश्नाचं उत्तर द्या की विजय जेलमधून पळून जाणार आहे या गोष्टीचा पत्ता तुम्हाला कसा लागला? ज्याप्रमाणे विजयला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याला काही दिवस जेलमध्ये राहावं लागलं, त्याचप्रमाणे माझे पण काही लोक आहेत जेलमध्ये. बस त्यांच्याकडूनच हे मला कळलं विजयच्या निर्णयाबाबत. सक्सेना साहेब, तर ही गोष्ट तुम्ही पप्पांना का नाही सांगितलीत? बलराज साहेब हे जाणल्यावर काय करू शकले असते? मी इन्स्पेक्टर जॅकीना यासाठी फोन केला होता की त्यांनी विजयला जेलमधून पळून जाण्यापासून रोखावं. कारण माझी इच्छा नव्हती की विजयने जेलमधून पळून जाऊन स्वतःला कायद्याच्या नजरेत खरोखरीचा गुन्हेगार साबित करावं. आणि मी हेही जाणतो की इन्स्पेक्टर जॅकीने हेही माहीत आहे की विजय निर्दोष आहे. आणि मला या गोष्टीचा बिलकुल अंदाज नव्हता. इन्स्पेक्टर जॅकी विजयवर गोळी चालवतो. आणि जेव्हा मी ही खबर ऐकली की विजयला गोळी लागली आहे, तेव्हा मी मनातल्या मनात खूप शर्मिंदा झालो. आपण लोक माझ्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण सत्य हेच आहे की मी जॅकीला अशासाठी फोन केला होता की त्यांनी विजयला वाचवावं. पण जॅकी शिवाय पण कोणीतरी होतं ज्याला हे माहीत होतं की विजय जेलमधून पळून जाणार.
ज्याने विजयला गोळी मारली आणि तीच गोळी विजयला लागली. मी जॅकीशिवाय ही गोष्ट कोणालाच नव्हती सांगितली. हां, होऊ शकतं की इन्स्पेक्टर जॅकीनेच कोणाला फोनवर ही गोष्ट सांगितली असेल. मला संशय तर ह्या गोष्टीचा आला की कुठे जॅकीने गोष्ट आशाला नसेल सांगितली आणि ही गोष्ट कळल्यावर आशाने या गोष्टीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. मला पण असंच वाटतंय. पण जॅकी त्याची चूक असली तरी आशाला अटक नाही करणार. नाही सक्सेना. मी तर निर्णय घेतलाय की मी स्वतः आशाच्या विरुद्ध विजयच्या किडनॅपिंगचा रिपोर्ट दाखल करणार आहे. मला नाही वाटत की याने आशावर काही परिणाम होईल, कारण ती स्वतः एक फार मोठी वकील आहे. आणि दुसरं म्हणजे इन्स्पेक्टर जॅकी पण तिच्या बाजूने. या वेळेला तर जॅकीला ॲक्शन घ्यावीच लागेल आणि जर गरज पडलीच तर मी मोठ्या ऑफिसरशी पण बोलेन. पप्पा, जर आशाला अटक केली गेली तर माझा दावा आहे की विजयच्या बाबतीतचे काही ना काही सत्य जरूर समोर येईल. मी आजच ही कंप्लेंट करीन. बघा तुम्ही. रेखा ही भाग्याची. पप्पा, या वेळेस पण सगळे आरोप आशावरच झालेत. आणि पल्लवी दीदी सांगत होती की विजयवर गोळी दुसऱ्या कोणी नाही तर आशानेच चालवली. व्हॉट रमेश. आशा भली विजयवर गोळी का चालवी? कशासाठी? ह्याचं उत्तर तर पल्लवी दीदीच्या जवळही नाहीये पप्पा. याचं उत्तर माझ्याकडे. आशा आपण हरू नये म्हणून हे सगळं करते. हरू नये म्हणून? हो, बिलकुल. आशाला तर विजयला सजा द्यायचीच आहे. आणि विजय आशाचाही होऊ शकला नाहीये, मग त्याला पल्लवीचा कसा होऊ देईल ती? आणि तुम्हाला माहितीच आहे, सक्सेना जो आधी आशाचा माणूस होता तो आता जाऊन बलराजला मिळालाय आणि विजयला आता तो सोडवायचा प्रयत्न करतोय. सत्याची तुला जाणीव नाहीये गायत्री. हा सक्सेना आशाचा नव्हे, गोविंदचा माणूस आहे. हे तुम्ही सांगताय. सत्य तर हे आहे की आशाने पहिल्या वेळी सक्सेनाला किडनॅप करवून न्यायालयात जाण्यापासून रोखलं होतं. पण दुसऱ्या वेळेला ती असं कसं करेल? यासाठीच ती विजयला भेटायला जेलमध्ये गेली. कुणास ठाऊक तिने विजयला काय सांगितलं, कसं उकसवलं की विजय जेलमधूनच पळून गेला. आणि याचा फायदा आशाने अशा प्रकारे उठवला. तुला ठाऊक आहे विजयच्या जेलमधून पळून जाण्याची खबर इन्स्पेक्टर जॅकीला कोणी दिली? या सक्सेनाने. जर हा सक्सेना बलराजचा माणूस आहे तर त्याने इन्स्पेक्टर जॅकीला खबर का दिली? या प्रश्नाचं उत्तर तर बलराजला सुद्धा ऐकायचंय. आणि याचं उत्तर फक्त सक्सेनाकडेच. अपेक्षा आहे तुमच्या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल. गोविंद बोलतोय. काय झालं काय शेठ? हल्ली तर काम झाल्यावर तुम्ही विसरूनच गेलात आम्हाला. तुला ठाऊक आहे ना की पोलिसांनी माझ्यावर नजर ठेवली आहे. फोन टॅपिंग पण चालू आहे, म्हणून मी तुला दुसऱ्या नंबरवरून फोन करतोय. चला ठीक आहे. आता मला काय काय करायचं ते तरी सांगा. मी तुला सांगितलं होतं ना की तू जे काम केलं आहेस ते अर्धच झालेलं आहे. अर्धच? मी माझं तर काम केलं ना. आणि असं नाही की माझा निशाणा चुकलाय असं. विजयला गोळी लागली होती. मुन्ना, तू सांगितलं होतंस मला की अंधारात तू पाहू नव्हता शकलास की विजयाला गोळी कुठे लागली आहे. लागली तर पाठीमध्येच होती. नाही मुन्ना, काहीतरी गडबड जरूर झाली. जर विजयच्या पाठीत गोळी लागली असती तर आपल्याला इकडे तिकडे भटकावं लागलं नसतं. उलट त्याच दिवशी तो मेल्याची खबर आली असती. आता या बाबतीत मी काय करू शेठ? मुन्ना, पोलिसांना तर दिसलं नाही की विजय कुठे गेला. काय तुला ठाऊक आहे तो कुठे गेला? मला तुम्ही हे पाहायला थोडी सांगितलं होतं. आपण आपलं काम केलं आणि बस तिथून कल्टी मारली. तू एक काम कर, तू इथेच काही दिवस अजून वाट पहा. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथून परत जाऊ नकोस. आणि लक्षात ठेव मुन्ना, विजयचा खून कोणा दुसऱ्याच्या हातून नव्हे, फक्त तुझ्याच हातून होईल. पण हे तर कळू दे की जे आहे कुठे कुठे जाऊन लपलेला आहे तो. तेच तर शोधायचं आहे. तर ठीक आहे,
मी तुला नंतर फोन करतो. कुठे आपले आहात तुम्ही साळेसाहेब? कुठे? भाग्याची यु नो व्हॉट पल्लवी, मला तर मनापासून असं वाटते की मी तुला इथून जाऊच देता का म्हणे. जायची तर माझी इच्छा देखील नाहीये, पण जावं तर लागणारच ना. आता पाहतोयस काय, चल जेव. तू पाणी पाजायला नाही येणार, पण मी व्रत का नाही ठेवू शकत? हे तू काय बोलतेस पल्लवी? हो विजय, तेच सांगतेस, हे मी ठरवलं. मी घरातही सर्वांना सांगून ठेवलं की मी ह्या वेळेस व्रत ठेवणार तुझ्यासाठी. विजय, तू माझ्या बाबतीत विचार करत असतोस आणि मी तुझ्या बाबतीत विचार करत असते. मी तुला अशा अवस्थेत एकटी नाही सोडू शकत. आणि प्रेम प्रेम अशा अटींवर नाही केलं जाऊ शकत की आपण फक्त सुखात एक दुसऱ्यांच्या सोबत राहू. तू उमेद सोडलीस, मी नाही. तुझी सुटका पण होईल आणि आपल्या प्रेमाला स्थानही मिळेल. आणि जर विजय आपल्या नशिबात एकमेकांच्या आठवणींसोबत चालायचंच लिहिलंय, तर मी त्यासाठी पण तयार आहे. विजय, अंधारात का बसलायस? पल्लवीची आठवण येते ना? काय विचार करतोयस विजय? अच्छा, माझ्या जीवनात 2 लोक अशी आहेत ज्यांच्या बाबतीत विचार केल्यावर मी स्वतःला सावरू नाही शकत. वारंवार मनात हा विचार येतो की माझ्याशिवाय त्यांची काय अवस्था झाली असेल. तू तुझ्या मम्मी आणि पल्लवी विषयी बोलतोयस ना? अशा एका आईचं दुःख काय असतं हे तर तू पण समजू शकतेस पल्लवी. पण पल्लवीच्या मनामध्ये यावेळेस काय वादळ उठलं असेल याचा अंदाज तू पण नाही करू शकत. मला या गोष्टीचा अंदाज आहे विजय. मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आली आहे. पल्लवी तुझ्यावर किती प्रेम करते. पल्लवी माझी मैत्रीण आहे विजय. मी तिला चांगल्या प्रकारे ओळखते, पण दुःख या बाबतीत आहे की ती मला नाही समजू शकली. खरंच तिने मला समजून घेतलं असतं तर मग आज अशी परिस्थिती नसती ओढावली. तुम्ही दोघी एकमेकांना समजू शकलात की नाही हे तर मी नाही जाणत, पण आज एक गोष्ट माझ्या लक्षात तर जरूर आली की मी स्वतःलाच नाही समजू शकलो. या गोष्टीचा निर्णयच नाही घेऊ शकलो की काय सुयोग्य आहे आणि काय अयोग्य. आणि आता तर अशी हालत आहे की मी पल्लवीशी विलग व्हायच्या बाबतीमध्ये विचारही नाही करू शकत. नाही मी पल्लवीला विसरू शकत आणि नाही पल्लवीच्या प्रेमाला.
विसरायचं पण नाहीये विजय. हृदयाने जोडलेल्या नात्यांना मनापासूनच निभवायचं असतं. पल्लवी आज तुझा विचार करून नक्कीच उदास असेल विजय, पण ठाऊक आहे तिला तिचं सुख नक्की मिळेल, बघशीलच तू. रेखा ही भाग्याची बाबा सोहनलाल, काय झालं? बाबा तुम्हाला माहिती आहे बाहेर काय चाललंय? काय? काय कळत नाहीये. विजयला जमिनीने खाल्लं की आकाशाने गिळलं, आणि त्याच्या नाहीशा होण्याचा आरोप पण तुम्हा लोकांच्या डोक्यावर लादला जातोय. बोलणारे तर काही बोलतील सर, त्यांच्या बोलण्याने काय होतं? गोष्ट फक्त बोलणे आणि ऐकण्यापर्यंत नाही राहिली आता. गोष्ट त्याच्याही पुढे गेली, आणि हेच सांगायला मला इथे यायला लागलंय. असं काय बोललं जात आहे बेटा? गोष्ट अशी आहे बाबा की विजय गायब झाल्यामुळे त्याला किडनॅप केलं गेले असण्याची कंप्लेंट केली जाणार आहे, माहिती आहे? विजय तर जेलमधून पळालेला आहे, तर मग हा किडनॅपिंगचा रिपोर्ट? हो, कारण पूर्ण शहरात विजयचा पत्ता कोणालाही लागत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की त्या रिपोर्टमध्ये नावं कोणाची असणार आहेत? कोणाची नावं त्यात असणार आहेत? तुमचं आणि आशाचं. तुम्हा दोघांच्या विरुद्ध नावासकट रिपोर्ट दाखल केला जाणार आहे की तुम्ही दोघांनीच विजयला किडनॅप केलंय. हो नक्कीच, हे रिपोर्टिंग बलराज अरोरानेच केलं असणार. हो, आता त्याच्याशिवाय आणखी कोण रिपोर्ट करू शकतो? आणि आणि मला पूर्ण विश्वास आहे की ह्याच्या मागे पण गोविंदचाच हात आहे बेटा. गोविंदवर आरोप होऊ नयेत म्हणून वारंवार असाच खेळ खेळत असतो तो. या मागे कोण आहे याने काय फरक पडतोय बाबा? मी तर या विचाराने पार त्रासून गेलोय की या रिपोर्ट नंतर होऊ शकतं की तुम्हाला आणि आशाला पकडून नेलं जाईल. तेव्हा काय होईल? अरे, जर विजय किडनॅप झालेला नाही तर पोलीस रिपोर्ट का लिहिणार? काय तपासणी करणार आमची? बाबा, अहो तुम्ही कसं म्हणू शकता की विजय किडनॅप नाही झाला? ये. विजयच्या जीवाला धोका आहे. जर पोलिसांना कळवलं असतं तर ते त्याला पुन्हा घेऊन गेले असते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं असतं. सरळ साधी गोष्ट आहे. त्याला पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला गेला असता. सोहन काका, जे सत्य होतं ते सक्सेनाने आधीच सांगितलंय. हो, हे तर सर्वांना ठाऊक आहे की तो आशाला मिळालेला होता, पण विजय जेलमधून पळून जाणार आहे हे त्याला कोणा दुसऱ्याकडून